मुंबईच्या मालाड पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल जैन धर्मियांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झेंडे लावण्यात आले होते। विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जिरेटोप या चौकामध्ये लावण्यात आलेला आहे, या जिरेटोपावरतीच अगदी जैन धर्मियांचा झेंडा लावण्यात आला होता। यामुळे कुठेतरी मनसे असतील किंवा शिवभक्त असतील हे मोठ्या प्रमाणावरती संतप्त झाले होते आणि यानंतर या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। मात्र मनसेच्या आक्रमक भूमिकेपुढे जैन समाजाला नमतं घ्यावं लागलं आणि यानंतर माफी मागून या ठिकाणी जो झेंडा लावण्यात आला होता तो कुठेतरी काढण्यात आला होता। मात्र आज यानंतर मनसेकडून या ठिकाणी दुग्धाभिषेक देखील करण्यात आलेला आहे। मात्र नेमकी मनसेची किंवा शिवभक्तांची काय भावना आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, आज मनसेकडून शिवाजी महाराजांचा जो जिरेटोप आहे किंवा या ठिकाणी प्रतिमा आहे त्याला दुग्धाभिषेक करण्यात आला, नेमकं काय यामागचं कारण होतं? कारण असं आहे, इथे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे हा जो जिरेटोप बसवण्यात आला आहे, छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या पुरा महाराष्ट्राचा आस्थेचा विषय, श्रद्धेचा विषय। पूर्ण महाराष्ट्र जगतो पण ह्या नावासाठी आणि ह्याच नावासाठी मरायलाही तयार आहे। आणि एवढी भक्ती श्रद्धा ह्या नावापोटी असताना, दैवत मानत असताना, अखंड महाराष्ट्राने पूर्ण हिंदुस्थान दैवत मानत असताना हा जाणून बुजून केलेला अपमान आहे। हे कळत नाही, अशातला भाग नाही। महाराष्ट्रात राहणाऱ्या इतक्या वर्षे हे लोक राहतात, जैन धर्मीय लोक, ह्यांना कळत नाही महाराष्ट्रातल्या जनतेची, मराठी माणसाची श्रद्धा आस्था या नावापोटी किती आहे। तरी देखील हे केलं जातं, म्हणजे हा जाणून बुजून उकसवायचा प्रयत्न आहे। आणि कुठेतरी प्रत्येक जसं जागेवर अतिक्रमण केलं जातं आता हल्ली मुंबईत इतर परप्रांतीय धर्मांकडून, तसंच आता या आस्थेवरनी संस्कृतीवर अतिक्रमण करण्याचा हा प्रकार आहे। आणि त्याचा हा निषेध करण्यासाठी सगळं मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळे शिवसैनिक, मनसैनिक इथे जमा झालेले आहेत। आणि म्हणूनच हा जिरेटोपाला आणि महाराष्ट्राच्या दैवताला शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक घालून आम्ही सर्वांनी आमचा शुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे। तसेच ह्या भागात हे आता इथे बघते चट्ट्यापट्ट्याचं राजकारण जे चाललेलं आहे, प्रत्येक सोसायटी देऊन पट्टे मारा, हे मारा, हे त्यावेळेला जे रोखलं नाही ना ते आता डोक्यावर बसले झाले। आणि आता ही सुरुवात झालेली आहे आणि आता ही कोणाच्यानी न थांबणारी सुरुवात आहे। शिवरायांचा, महाराष्ट्राचा, मनसेचा, शिवसेनेचा मावळा जागा झालेला आहे आणि आता जो विरोध होईल ना तो विरोध यांना न सहन करणार आहे। नक्कीच कुठेतरी पाहिलं तरी जो शांतिप्रिय जैन समाज आहे आता हल्ली मोठ्या प्रमाणावरती कुठेतरी मराठी माणसाला उकसवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते। जाणीवपूर्वक वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जे पट्टे मारले जातात, काल महाराजांच्या जिरेटोपावरती झेंडा लावण्यात आला। काय वाटतं, या समाजाला कोणी भडकवतं, यामागे काय राजकारण असेल, काय वाटतं? भडकवतंय नाही, हे अति करायला लागलेत। काल जे ते आले होते ना जैन, पहिला 2 त्यांच्या कानाखाली वाजवायला पाहिजे होते, नंतर त्यांना माफी मागायला सांगायचं। समजतात कोणते ते या महाराष्ट्रात आमच्या येऊन? सर्वात तुम्ही पैशाच्या जोरावर काबीज करायला निघालात। आम्ही भूमिपुत्र इकडचे स्थानिक आहोत, शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, त्याच्या विरोधात जर तुम्ही काही करत असाल ना तर कदापि आम्ही सहन करणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर सर्व पक्षांकडून बॅनरबाजी देखील होत असते। आता आपण पाहिलं तर या ठिकाणी काही बॅनर देखील लावले होते। काय सांगाल, या बॅनर संदर्भात सर्व पक्षांना काय आव्हान कराल, काय सांगा? प्रथमतः आज एक बॅनर बघितला होता आपण, इथे बॅनर लावणं चुकीचं आहे मुळात गोष्ट। आणि महानगरपालिका बाजूच्या 100 मीटर अंतरावर आहे, तरी ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते, याची आम्हाला खंत निर्माण होते। दुसरी गोष्ट, काल ज्यांनी जो झेंडा लावण्याचा प्रकार केला, आधी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला होता आणि तो गुन्हा शासकीय कर्मचारीवर पण नोंद केला पाहिजे। त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही। एक स्थानिक नागरिकाने आम्हाला तो फोटो पाठवला, त्यावर आम्हाला हे सगळं करावं लागलं। आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या। हे पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका हे दोघांनी ह्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। नक्कीच आता मुलुंडमध्ये जो एक प्रकार घडला होता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेद पाठक नावाच्या मराठी तरुणाने पांढऱ्या पट्ट्यांना विरोध केला होता। मात्र आता कुठेतरी त्याला देखील त्रास देण्याचं काम इतर लोकांकडून सुरू आहे, जैन धर्मियांकडून सुरू आहे। स्थानिक नगरसेवकाने देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मात्र या ठिकाणी आता जो झेंडा लावण्यात आला होता याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी काही मागणी वगैरे करणार का? नक्कीच मागणी तर करणार। हा आमचा श्रद्धेचा विषय आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे। मग अशी तुम्ही बोलताना बोललात जैन समाज हा फार शांत स्वभावाचा आहे। समाज सगळेच शांत आहेत, पण आज काही समाजामध्ये जी तेढ निर्माण होते हे जाणीवपूर्वक होते। यापूर्वी अशा गोष्टी घडल्या नाहीत। आज कुठेतरी सत्तेचा माज हा या ठिकाणी दिसतोय आणि हे असे विषय, मला वाटतं त्या जिरेटोपाची उंची जी आहे तो खालून झेंडा लागणार पण नाही, त्यावर पाय ठेवून तो जो झेंडा लावला गेलेला आहे आणि हे न चुकते झालं आहे, अजाणतेपणे झालं आहे, पट्टे बिट्टे पण अजाणतेपणे होते, असं होत नाही आहे। आज कुठेतरी एखाद्या समाजाला असं जे काय वाटायला लागलं आहे,
आज मी तुम्हाला शब्द देतो इथे, एक जरी तक्रार आली मनसेच्या शाखेमध्ये की इमारतीमध्ये एखाद्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला फ्लॅट घेण्यापासून रोखलं, तर अशा प्रकारची ही दादागिरी या ठिकाणी मोडून काढली जाईल. आणि ह्या ज्या गोष्टी चालल्या आहेत ह्या जाणीवपूर्वक चालल्या आहेत, ह्या सगळ्यांच्या लक्षात येत आहेत. आता काही ठिकाणी या तक्रारी निर्माण होतात आणि निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेना हे दोन पक्ष न सांगता त्या ठिकाणी उभे राहतात. परंतु लोकांनी ह्या गोष्टींची वाट बघू नका. आता लोकांनी सुद्धा जागे व्हा. हा मराठीच्या अस्तित्वाचा विषय आहे. एखाद्या ठिकाणी नुसते बिल्डिंगमध्ये फक्त जैन समाजच राहणार, मांस मच्छी खाणारा नाही राहणार, ह्या अशा गोष्टी होता कामा नये. अशी तक्रार जर आली ना, तो जो कोणी डेव्हलपर असेल तोही राहणार नाही आणि पूर्ण बिल्डिंग पण रिकामी करू राहतील, तर मग सगळे मराठीच राहतील. आम्ही जातीला कुठे आम्ही ह्यात दिसलेलं नाही. आम्ही कुठल्या जातीच्या द्वेषात करत नाही. महाराज स्वतः 12 पकड जातींना घेऊन चाललेले आहेत. आज लोकांना कुठून ह्या बुद्धी सुचतात माहीत नाही, पण ह्या कुठेतरी गोष्टी जर अशा होत असेल तर त्या नांगी ठेचल्या पाहिजेत आणि त्या वेळेलाच ठेचल्या पाहिजेत. त्यामुळे आम्हाला स्वतःहून कोणी अंगावर घेऊ नका, कारण ते परवडणारं नाही. आणि अशा गोष्टींना कोणी थारा देऊ नका. ज्यांच्या कोणाच्या मनात जे काही चाललं असेल चुकून, आम्हाला नाही वाटत हे चुकून घडलेलं आहे की एखाद्याला सांगितलं नाही. हे आज मला वाटतं लहान पहिली दुसरीच्या मुलाला सुद्धा महाराजांचा टोप कळतो, महाराज कळतात. त्यामुळे तिकडे जाऊन एखादा झेंडा लावेल किंवा त्याच्यावर पाय देऊन उभा राहील असं चुकूनही होणार नाही. त्यामुळे घडलेला प्रकार आहे किंवा घडवलेला प्रकार आहे आणि असा प्रकार पुन्हा घडू नये. महाराष्ट्र शांत आहे, तो शांत राहू दे अशी आमची अपेक्षा आहे. आपण बोलताना आता म्हटलं होतं की सत्तेचा माझे, पैशाचा माझे, कुठेतरी हा समाज जाणीवपूर्वक करतो. याच्यामागे कोण, काय वाटतं आपल्याला? प्रत्येकाला आपली जात पेरी असते. आज काही समाजाला असं वाटतं की केंद्रापर्यंत दिल्लीपर्यंत फक्त आमचीच सत्ता आहे आणि आर्थिक सदन आम्ही आहोत. त्या आम्ही आर्थिक सदन होतं, आम्ही पूर्ण काही जग विकत घेतलेलं आहे. तर अशा भ्रमात राहू नका. मराठी स्वाभिमानी आहेत आणि मराठी जर पेटले की ह्या गोष्टी राहणार नाहीत. आणि आमची तरी इच्छा अशी नाही आहे की जातीचे काही तेढ निर्माण होऊन ह्या गोष्टी आहे. लोकांना कामधंद्यापासून बरेचसे प्रश्न आहेत हो, या बाकीच्या गोष्टी लपल्या जात आहेत. त्या गोष्टीमध्ये पेट्रोलचे भाव वाढत आहेत, महागाई वाढते, हे विषय कुठेतरी अधिवेशनात यावेत. परंतु अधिवेशनामध्ये विषय हे पट्टेनी चट्टे चालले आहेत, पण हे विषय आणले जात आहेत. तर ह्या विषयामध्ये लोकांनी मग भरकटू नये. पण असे विषय जर आले तर ते खोडून तर काढावे लागतील. म्हणून त्या ठिकाणी आपण उभे आहोत. परंतु समाजाने सुद्धा आता सुधारलं पाहिजे. आता जी पिढी आहे सुशी, त्यांनी ह्या विषयांना कितपर्यंत प्राधान्य दिलं पाहिजे, या गोष्टींना किती महत्त्व दिलं पाहिजे. एवढे मोठमोठे विषय आज युद्धानंतरची जी स्थिती, आज पेट्रोल भाव वाढलेत, ह्या वाढल्यात आणि वाढले किंवा वाढवले गेले हे स्थिती आज आम्हालाही कळतं. कॉर्पोरेट जगतात काम करताना पुढचे 6 महिन्यानंतर स्थिती काय असेल ही त्याची चाहूल आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी या बाकीचे कृत्य करायचे आणि तिथे समाजांना भिडवून राहायचं, ही काही चुकीची पद्धत आहे. एक डेव्हलपमेंट ह्या विषयावरती वाद झाले तर समजू शकतो. ह्या अशा पद्धतीचे वाद आम्हाला नको आहेत. परंतु जर घडले तर ते आम्ही सुद्धा सहन करणार नाही. या ठिकाणी जे समाजासमोर असणारे प्रश्न आहेत, हे प्रश्न झाकण्यासाठी जाणीवपूर्वक अशा काही गोष्टी आहेत त्या पुढे केल्या जातात. मात्र हल्लीचा समाज किंवा जो तरुण आहे हा शिकलेला आहे. या तरुणांनी अशा विषयामध्ये पडू नये असंच या ठिकाणी जे मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन विक्रम सावंत, मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.